स्वतंत्र नगर परिषद झाल्याने भिंगारच्या विकासाला चालना मिळेल असं अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी म्हटलंय। भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे स्वतंत्र नगर परिषदेत रूपांतर करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। विधान भवन येथे राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरपालिका महापालिका क्षेत्रात विलीनीकरणाबाबत बैठक घेण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली। तर या निर्णयामुळे भिंगारकरांची अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण होणार आहे। भिंगार नगर परिषदेच्या माध्यमातून भिंगारच्या जनतेची विकासाची मागणी पूर्ण होण्याची सुरुवात होणार आहे। या नवीन नगर परिषदेच्या हद्दीतील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देखील उपलब्ध होणार आहे। राज्य सरकारच्या या निर्णयानुसार आगामी काळात भिंगारमध्ये मूलभूत विकास कामांसह अन्य प्रश्नांची सोडवणूक खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली। पुढे बोलताना कळमकर म्हणाले, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार थेट संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्यानं भिंगार शहर विकासापासून वंचित राहिलंय। नवीन बांधकामं, पाणी आणि इतर मूलभूत प्रश्नांची सोडवणूक होत नव्हती। आता या बोर्डाचं नगर परिषदेत रूपांतर होत आहे। ही भिंगारकरांसाठी आनंदाची बाब आहे। आता या भागात बांधकामावरील निर्बंध हटणार आहे। नगर परिषदेसाठी स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्त होईल। यांसह नगर परिषदेत भिंगारचे लोकनियुक्त नगरसेवक येतील आणि या माध्यमातून भिंगारच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे। बांधकामाची नवी नियमावली मिळकतधारकांना दिलासा देणारी आहे। तर याशिवाय पाण्यासाठी देखील स्वतंत्र योजना आणता येणार आहे। तर स्वतंत्र नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने भिंगारच्या विकासाला आता खऱ्या अर्थानं चालना मिळणार आहे असं कळमकर यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।